नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हनाता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। आपण बघू शकतात राजमाता होळकर जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होत. सगळ्यापूर्वी विविध कार्यक्रम झाले. आता राजमाता भव्य मिरवणूक आहे. आपल्यासोबत आहे दीपक उमरे. काय सांगाल? आज रांजणगाव शेणपुंजी या परिसरामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त सकाळपासून या परिसरात निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, विविध समाज उपयोगी उपक्रम सर्व अहिल्यादेवी होळकर समितीच्या वतीनं राबविण्यात आले. आणि आता सायंकाळी या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून मिरवणुकीद्वारे ही जयंती या ठिकाणी साजरी होत आहे. या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या विषयावरती उपक्रम घेण्यात आले आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी हिंदू धर्म जपण्याचं आणि मंदिरं उभारण्याचं काम राजमातांनी केलं. तर आमच्या राजमाता म्हणजे खऱ्या भारतमाता म्हणजेच राजमाता आहेत आणि त्यानिमित्त त्यांचे विचार आज या परिसरामध्येच नव्हे तर देशात सर्व समाजामध्ये रुजवावेत. त्या अनुषंगानं वेगवेगळ्या विषयावरती हे उपक्रम घेण्यात आले आणि निबंधामधनं सिंदूर मिशन असेल किंवा हुंडाबळी असेल किंवा स्त्री संरक्षण असेल तर अशा वेगवेगळ्या विषयामध्ये या ठिकाणी आज उपक्रम घेण्यात आले. मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राजमाता यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त उपस्थित सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि विनम्र असं अभिवादन करतो. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी राजमाता जयंतीनिमित्त आज मोठ्या प्रमाणामध्ये राजमाताचा उदय होतो. कारण अहिल्यादेवीचे विचार सर्वांना मान्य केले. कारण अहिल्यादेवीने काळामध्ये सगळीकडे बाराव बांधले. त्याच्यामुळं बऱ्याच आज पण ते बाराव जीवन चांगल्या स्थितीमध्ये आहे. या संदर्भात काय सांगा? अहिल्यादेवी होळकरांची त्रिशताब्दी जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. आज रांजणगाव शेणपुंजीमध्ये मोठ्या उत्साहात ही जयंती पार पडत आहे. अहिल्यादेवीचं कार्य त्यांनी बांधलेल्या धर्मशाळा, 5,500 मंदिराची रचना, मंदिर मस्जिद याची रचना केलेली. न्यायदेवता म्हणून सुद्धा त्यांचं पहिल्यांदा त्यांचं नाव घेतलं जातं. अशा अहिल्यादेवी होळकरांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे आणि मी सगळ्यांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. आपल्यासोबत आहे पंचायत समिती मॅडम. काय सांगा? आज सगळे बांधव जमले आणि असेच जास्तीत जास्त याला सहकार्य करावं सगळ्यांना. आणि मोठी जयंती आज ह्या परिसरामधून निघलेली आहे. मला असं वाटत नव्हतं पण आज समाज जमा झाला ही मला ही आनंदाची गोष्ट आहे. आणि सगळ्याला मी जय म्हणणार, जय महाराष्ट्र. अहिल्यादेवी यांचा समाजकार्याचा जो होळकर या भारत सरकार शासनाने जो आम्हाला जो मान दिलेला आहे, आतापर्यंत 69 वर्षे कोणत्याच सरकारच्या लक्षात आलं नाही की या राजमातेनं आपल्याला संसद बांधण्यासाठी जी जागा दिली, दिल्लीला राजमातेनं जागा दिलेली आहे, विसरून चालणार नाही. आणि मंदिराचा जो जीर्णोद्धार केला त्याबरोबर स्त्री शिक्षणाचा आणि सर्व समाजाला धरून त्यांनी जे कार्य केलं ते उल्लेखनीय कार्य आहे. त्याचे काही आपण उल्लेख करू शकत नाही किती कार्य केलं.
पण आज आमचं मन असं भरून आलं की स्त्री शताब्दी जो शासनाने जो कार्यक्रम राबवला, समजा दीपक भाऊ बडे असो, आमदार साहेबांच्या माध्यमातून किंवा सर्व कार्यकर्त्या माध्यमातून आज रांगोळी स्पर्धा आणि निबंध स्पर्धा दीपक भाऊ बडे यांनी पण घेतलेली आहे. आणि आमचं जे नाणं बनवलं अहिल्या मातेचं, त्यासाठी मी सरकारला आमच्या समाजाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. आणि दीपक भाऊ बडे दादा सर्व समाज आम्ही एकत्रित आहोत आणि यांचं पण आम्हाला खूप सहकार्य आहे. त्याबद्दल मी समाजाच्या वतीने त्यांचे पण आभार व्यक्त करतो. आणि जय महाराज. आपण बघू शकतो वातावरण देवीची जयंती समाज खूप आनंदित आहे. जन्मस्थान जयंती साजरी होत आहे. आपण बघू शकता सुपर मास्टर न्यूज पाहण्यासाठी पात्र आहात सुपर मास्टर न्यूज चॅनल. सुपर मास्टर न्यूज चॅनलचा यूट्यूब चॅनल उपलब्ध झालेला असून सर्वांना पाहण्यासाठी पात्र आहात सुपर मास्टर न्यूज चॅनल. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.